हा म्हणता 2023 संपलं आणि 2024 उजाडलं। आधुनिक भारताच्या कालखंडातलं सगळ्यात महत्त्वाचं वर्ष का? कारण या वर्षात ठरणारे भारताचं भविष्य काय असणार, भारत कुठल्या दिशेला मार्गक्रमण करणार, आपल्या मुलाबाळांचं त्यांच्या भविष्याचं काय होणार, असं काय होणार आहे 2024 मध्ये। या वर्षात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत। देशाची सत्ता कोणाकडे जाणार हे निश्चित होणार आहे। देशात हुकुमशाही येणार की लोकशाही वाचणार हे ठरणार आहे। दडपशाही संपून सामान्य लोकांचं राज्य येणार का ह्याचा निकाल लागणार आहे। आणि हे ठरवणार कोण? तुमच्या आमच्यासारखे सगळे सामान्य भारतीय, ज्यांच्या बोटात काय ताकद आहे हे मतदानातून कळणार आहे। लोकसभेच्या निवडणुका काय दर 5 वर्षांनी येतात, मग हीच का महत्वाची? कारण देशातली लोकशाही वाचवण्याची ही शेवटची संधी आहे। सत्ताधारी भाजप एक एक करत सगळ्या केंद्रीय यंत्रणांचं नियंत्रण मिळवून बसलाय। आता तर निवडणूक आयोगाचं मुख्य आयुक्त पदही तेच ठरवणार आहे। त्यांनी संविधान अडगळीत टाकून कायदे बदलण्याचा सपाटा लावलाय। जे त्यांच्या अंकुशाखाली नाहीत त्यांच्यावर चौकशा लावल्या। ईडी, सीबीआय सारख्या यंत्रणांचा वापर करून विरोधकांचे आवाज दाबले जात आहेत, सरकारं पाडली जात आहेत, पक्ष फोडले जात आहेत, न केलेल्या गुन्ह्यांबद्दल कारावासात टाकलं जातं। आणि हे सगळं कशासाठी? तर अनंत काळासाठी अमर्याद सत्ता उपभोगायला मिळावी यासाठी। हे सगळं थांबवण्याची एकमेव संधी आत्ताच। यावेळेस निवडणुकांमध्ये हुकुमशहांना अद्दल घडवली नाही तर मात्र भारतात पुन्हा निवडणुका तरी होतील का ही शंकाच आहे। कायदे बदलल्याने देशात अघोषित आणीबाणीसारखी परिस्थिती झाली। त्यात पुन्हा हेच सत्तेत बसले तर गुळाला मुंगळे चिकटतात तसे चिकटतील। हे सारं थांबवणं तुमच्या हातात आहे। जागे व्हा, हिम्मत दाखवा, निर्धार करा। सारे जहां से अच्छा असलेल्या आपल्या हिंदुस्थानाला वाचवा। इतरांचा द्वेष करायला शिकवणाऱ्या पक्षाला कायमचा हद्दपार करा।